त्याच्यामध्ये आहे का 1.5 वर्ष टोल बंद होता, पण काही कोर्टाच्या आदेशाने 4 महिने यांनी चालवलं ना. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा केटी ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो एका न्यू व्हिडिओमध्ये. तर आज मित्रांनो आलो मी, आंदोलन आहे, रस्ता रोको आंदोलन, त्याच्यात सहभाग. अक्षरशः अशा लोकांल्यान रस्त्यामुळे संतापल्यान कटाळल्यान, अक्षरशः रस्ताच चांगला करीत नाही. तर आज आंदोलन आहे, बघू आंदोलनमध्ये काय होते. पोलीस पण आल्या आणि लोक जमल्यान हे बघ. तर चला आपण पण बसतो आंदोलनमध्ये. हा बोल मग. जिंदाबाद. आमचे रिक्षाना सपोक्सर गेले, पावसाळ्याला समजा की आमचे रिक्षाची दुर्दशा होते. आम्ही हप्ता भरू का गाडीचं मेंटेनन्स करू? ठीक आहे, राम पैसे हा का घरान देऊ पैसे? त्याच्यासाठी आम्ही पण आलो. संघटनेचा मोर्चा आहे पण आम्ही पण आलो. रिक्षावाला पण आमचा अध्यक्ष नाही आला. आमचा अध्यक्ष नाही आला. अध्यक्ष रिक्षावाल्यांचा अध्यक्ष का नाही आला? मयूर तुकम बोला. खारबाव लाईनचा तो खारबाव पायगाव मालोडी संघटनेचा अध्यक्ष आहे, त्यांनी तर पहिला इथे हजर राहायला पाहिजे. सर त्याच्यामध्ये आहे का 1.5 वर्ष टोल बंद होता, पण काही कोर्टाच्या आदेशाने 4 महिने यांनी चालवलं ना. न्यायालयाने त्यांना ऑर्डर दिली की 100 दिवसाच्या आत तुम्ही रस्ता पूर्ववत करून द्या, आणि त्यांनी ते मान्यही केलं होतं. त्यांचं आमचं जॉईंट मेजरमेंट झालेलं होतं. एक ठराविक स्क्वेअर मीटर एरिया एवढा प्रायोरिटीवर त्यांनी रिपेअर करून द्यायचा होता. त्याच्यात ते थोडंसं असक्षम राहिले की त्याच्यात त्यांनी तो तेवढा पाहिजे तेवढा एरिया त्यांच्याकडनं झाला नाही. मग त्यामुळेच त्यांचा टोल परत बंद झालाय बघा 1 तारखेपासून. आणि आम्ही शासनाला हा रिपोर्ट कळवलेला आहे. आदेश काढला बंद केल्याबाबत नाही, नोटिफिकेशन असतं ना, टोल नोटिफिकेशन. ते टोल नोटिफिकेशन अजून त्यांना मिळालंच नाही, त्यामुळे 1 तारखेपासून आहे. पण कसं आहे माहिती का, याच्यामध्ये काय होतं, काहीतरी पाहिजे ना बंद करायला. प्रस्ताव आपण हा जो अधिकार आहे ना, हा शासन लेवलला होणार, म्हणजे तालुका किंवा जिल्हा पातळीवर नाही होणार. आपण हा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे की 100 दिवसाच्या मुदतीमध्ये त्यांनी काय काय काम केलं, आणि 100 दिवसात कोर्टाने जे त्यांना सांगितलेलं होतं की या टर्म्स अँड अटीनुसार तुम्ही काय काय कामं केली, तर त्याच्यानुसार त्यांनी काय केलेले आहे त्याचा अहवाल परत व्हिजिटायची कमिटी आली, म्हणजे वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट मुंबई, त्यांच्या समक्ष आपण यांच्या कामाची गुणवत्ता दर्जा वगैरे सगळं चेक केला. त्याचे रिपोर्ट येतील आता, ते आपण सगळं शासनाला सादर सबमिट केल्यानंतर मग शासन त्याच्यावर निर्णय घेईल. शिरोडकरला आपण तो एक पॅच केला मॅडम बघा, ते पुलाच्या पुढं तिथे तो आपणच केलाय. म्हणजे आणि ते जे पुलाचं चालू आहे ना, पुलाच्या बाजूला खराब, तिथे ते पालघरवाल्यांकडनं ते मंजूर होणार आहे. तिथे ते स्लिप लेन कॉम्प्लीट होणार आहे पुलाच्या दोन्ही बाजू. यामध्ये आपण खासगी कोणत्या कंपनीला किंवा असं देखभाल दुरुस्तीसाठी दिलं होतं? नाही, आपण सुप्रीम कडे होतं हे काम. त्यांनी दिलं होतं? नाही, ते करताय मेंटेनन्स चालू आहे. कसं आहे माहिती का, ज्या काळात टोल बंद होता ना, त्या काळात आहे ना, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आपण काही प्रमाणात आपण शासनाकडनं मंजुरी घेऊन आपण ते मस्त पॅचेसही केले. निधीचा जर आम्हाला तपशील जर भेटला त्याच्यात आपले जवळपास आहे ना 39 कोटींचे 2 कामं मंजूर आहे, म्हणजे दोघं मिळून 39 ते देतो ना आम्ही. तसं याच्यात आजच्या निवेदनातही म्हटलेलं आहे, आणि मी ऑफिसला तुम्हाला सगळं ते दिले. ऍक्च्युली आपले प्रमोद भाऊंना माहिती तो विषय, तर मी दिलेला आहे, पण तुम्ही तुमच्या मार्फत कोणी आले तुम्ही त्यांच्याकडे दिल. त्याच्यात आपलं 3.5 किलोमीटर नियोजित आहे कॉन्क्रिटीकरण. आताच्या स्टेजला आपलं जवळपास 2.25 किलोमीटरच्या जवळपास झालेलं आहे, म्हणजे जवळपास एक 500-600 मीटर बाकी आहे आपलं कॉन्क्रिटीकरण. ते आम्ही करून घेऊ जसं थोडा ड्राय स्पेल मिळेल तसं. आता थोडं मागच्या 8-10 दिवसापासून पाऊस येईल, त्यामुळे आम्ही एक्सकॅव्हेशन चालू केलेलं नाहीये. थोडा ड्राय स्पेल मिळाला ना की आम्ही चालू करणार कॉन्क्रीट. आता जे पूर्ण झालेलं आहे त्याच्यात बघा तुम्ही, चिंचोटी नाक्याचं एक साईड कंप्लीट झाली आहे, HP पेट्रोल पंपाच्या समोरचं झालंय, तो नंतर बहुजन विकास आघाडीच्या समोर ते मुंबई डेअरी वगैरे तिथे 550 मीटर केलंय आम्ही. त्याच्यानंतर कामन गावामध्ये 460 मीटर केलेलं आहे. त्याच्यानंतर युनिव्हर्सल कॉलेज ते डोंगरीपाडा हा पूर्ण केलेला आहे, तो जवळपास 520-525 मीटर येतो. त्याच्यानंतर पुढे आलं की शिलोत्तरचा ब्रिज कॉलेज केल्यानंतर शिलोत्तर गाव जिथे प्रॉपर आहे
इथे एक केलेला आहे 210 मीटर पॅच केलं हे पॅच कॉन्क्रीट. त्याच्यानंतर पुढे आला तुम्ही पायाजवळ केलेलं आहे बघा, पायगावाच्या अगोदर तिथे दिसतात. आणि इकडं खारबाव पुलाच्या दोन्ही बाजू केल्या आम्ही कॉन्क्रीट. ते पॅच केलं त्याच्यामुळे आजूबाजूला जे खड्डे पडले त्याच्यामुळे त्रास काय झालं माहिती का, आता कॉन्क्रीटीकरण एका बाजूला खड्डा आहे, धबके आहेत, काय होतं म्हणजे कॉन्क्रीटीकरण त्याचं रोड लेवलवर झाली आहे. आता थोडासा ड्राय स्पेल मिळाल्यावर त्याचे जे रॅम्प आहे दोन्ही बाजूचे ते आपण थोडंसं करून घेऊ त्याच्यात. एक तर प्युअर ब्लॉक नाही तर डांबरी. एक तर तुम्ही एक बाजूचा बनवला पॅच, एक जरा डीएलसी मारून तर तो हे करायला पाहिजे होता. तसं काय समजा इकडे पॅच बनवला तुम्ही एका बाजूचे केलेले नाही, एका बाजू दोन्ही बाजू केले. अहो आता येताना आम्ही बघतो ना रस्त्याला इकडं जाऊन आपण फेरी मारू. जो एकच पॅच आहे ना तिथे कसं आहे माहितीये का, त्या बाजूला एका बाजूला जुनं कॉन्क्रीट आहे, तिकडे ना दुसरा पॅच अजून करायचा बाकी आहे. म्हणजे आजच्या स्टेजला एक साइड कम्प्लीटेड आहे, दुसरी साइड बाकी आहे तिथे. चर्चा करायचीच आहे आपल्याला आता बघ ना. आम्ही सुरू करतो चला थोडं तोपर्यंत जीवित खाली होणार आहे. नाही नाही, आमचा प्रयत्न आहे साहेब. कार्यकर्ता आपले पदाधिकारी भाऊ वगैरे सगळे तिकडे थांबले ते निर्णय घेतील. तिथे निर्णय घेतील. आपण पोलिसला ठेवलंय ना. त्यांच्याशी चर्चा करायची. तेव्हा ती बोलते चर्चा झाली की निर्णय झाला तर आपण इकडे संपून टाकू. किती साहेब आहेत ते बोलणार आहेत. आपल्याला थांबणार नाही, 1 मिनिट पण थांबणार नाही काही सांगितल्यानंतर. तर आपण ती तयारी लागली तर बरं होईल. ठीक आहे, मी बोलतो साहेब. आमची उलटी मागणी आहे गोपाळपर्यंत इथे पाहिजे आम्हाला. म्हणून वाढायला आहेत ना मॅडम. आम्ही समजून घेऊ थोडंसं, म्हणजे आज जर वरिष्ठांकडे मीटिंग झाली आमच्या वरिष्ठांचा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही. फक्त आम्हाला जर येस आला तिकडनं आम्ही 1 मिनिट सेकंड पण नाही लावणार, आम्ही लगेच साईडला बसतो. सरांनी आम्हाला कोऑपरेट करा तर आमचे एका समजून घ्या. रस्ता कसा आहे आपला एकदम भारी का? रस्ता म्हणजे ना महाराष्ट्रामधला एकदम थर्ड क्लास रस्ता, महाराष्ट्रामधला, याच्यामधला नाही, भिवंडी तालुक्यामधला नाही बोलत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये थर्ड क्लास. आजपर्यंत जितके पण आंदोलन झाले सर्व झाले झोलर लोकांचे झाले आणि त्याच्यामध्ये पैसे घेणे तेच झाले, बाकी काय नाही. बघताय संघटना बिचारी ती गरीब गरजू आणि ते लास्ट पण लढत राहणार आणि सक्सेस करा म्हणून आम्ही या आंदोलनामध्ये सामील झालो. आज या रस्त्याला जेवढा निधी आलाय ना, या निधीमध्ये या रस्त्यात दुबई जागे रस्ता झाला असता एवढा निधी या रस्त्याला पास झालेला आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी 7 कोटी रुपये पास झाले होते खड्ड्या बुजण्यासाठी. किती खड्डे बुजले त्यांनी 7 कोटीमध्ये? काहीच नाही. या रस्त्याची दुरावस्था तुम्ही शिलोत्तर जाग्या ठिकाणी जाऊन बघा ना, काय अवस्था आहे रस्त्याची. आज लोक हे करतात. आजपर्यंत इतके आंदोलन झाले, एक पण आंदोलन सक्सेस जेणेकरून आंदोलन करायचे आणि मागून पॉकेट घ्यायचे हे आमच्या समक्ष झालेलं आहे. कोणी कधी पण येऊ चॅलेंज करतो मी त्यांना, येऊ माझ्या सामने का असं आंदोलन करायचे, काचा फोडायची. माझा मुलगा आज उभा केला, माझा मुलगा नाटका करून काचे पोरेल, केस करून काय केस होईल फक्त. अरे साले रस्ते बंद करा ना, फक्त खायचे काम करता म्हणतो त्याला पॉकेट चालू होतो, पॉकेट चालू होतो. आज नाटका पोर रस्ता फोडेल, काचा तोडेल, टोल नाका फोडेल, त्याला काय महत्व आहे? टोल नाका बंद करून दाखवा, रस्ते काम करून दाखवा. मग आता ते आपला यो वाडा भिवंडी वाडा तो टोल नाका बंद आहे, परत मनोर ते वाडा रोड तो टोल नाका बंद आहे. मग आपला का चालू आहे? आपला चालू पॉकेट चालू म्हणून टोल चालू, दुसरं काय? इथं जे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते कोणी पण कुठले पण, मी बीजेपीचा आहे पण कुठला पण आहे साला झोलर करतो. बीजेपी झाला आजपर्यंत तो पण सक्सेस नाही, कुठला पक्ष झाला अनसक्सेस झाला. आणि फक्त येऊन आंदोलन करायचे, नंतर मग झाली मांडवली, मग पोचवायचे घरी पॉकेट आमच्या समक्ष झालेलं आहे. आणि टोल नाकावाला आम्हाला रिपोर्ट पण देतात. त्याच्यामुळे हा आंदोलन असं झालं पाहिजे का मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि हा रस्ता तुरंत झाला पाहिजे. आता आपण बघितलं असेल का आपले संघटनेचे पदाधिकारी होते ते, त्यांना साहेब ज्या पद्धतीने सांगत होते ना, का असं वाटत होतं कसं दुबईच्या रस्त्याने आपलं काम चालू आहे यांचं एवढं जोरात. बोलण्याची पद्धती असं खोटे बोलण्याला पण एक मर्यादा असते. तुम्ही काय लोकांना शिकवता, काय सांगता याचा अंदाज घ्या. जो नेता तुम्ही इथे कोणी केलं कंप्लेंट करा यांच्याजवळ, काही सरळ खोटी कंप्लेंट कर्मचारी एवढे नालायक आहे ते कर्मचारी, त्याची खोटी कंप्लेंट म्हणजे एखादा पुढाकारी गेला का त्याच्यावरती कंप्लेंट दाखल करायची, एक तर त्याला पैशाने विकत घ्यायचं. हे आजपर्यंत दखल झालं म्हणून हा रस्ता झालेला नाहीये, म्हणून ही शोकांती काय रस्त्याची. प्रकारे आपल्याला
या ठिकाणी अहिंसेच्या मार्गाने आपल्याला आंदोलन करायचं नाही, अहिंसेच्या मार्गाने करायचं, हिंसा आपल्याला करायची नाही. कोणी दगड आणल्यात का? दाखवा, हात वरती करा. काठे आणल्यात का? सलाई लोखंड का आणलंय का? काही नाही आणलेलं. मग अहिंसेच्या मार्गाने या ठिकाणी आपल्याला आंदोलन करायचं आहे आणि सामान्य जनतेला आपल्यापासून कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. आपले वरिष्ठ सांगतील त्यावेळी आपण या ठिकाणी रस्त्यावर बसून आपल्या आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आजूबाजूला असलेल्या सर्वांनी एका बाजूला इकडे पाठीमागे येऊन थांबायचंय. ज्यावेळी आपण सांगू तेव्हा आपण आंदोलनाला सुरुवात करू. देशक, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याच्या उपप्रमुख संगीताई बोमटे, त्याचबरोबर माजी सचिव मोतीराम भाऊ नामपुरा, यशवंत भाऊ, भरत भाऊ, हेंदर भाऊ, सर्व या ठिकाणी उपस्थितांनी आपले कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत. आपण आंदोलनाला सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी मी सर्व आजूबाजूला असलेल्या सर्व संघटनेच्या बंधू आणि भगिनींना विनंती करतो की आपण सर्वांनी या सरळ रस्त्यामध्ये असं बसून घ्या. जिथे जागा मिळेल तिथे बसा. भरपूर जागा आहे पण आपण आडवं बसायचं आहे. इथे बसा. चला इकडे या, तिकडची लोक या. का बसा पटापट. रस्ता आहे बघ, रस्ता बुंजल्याशिवाय उठू नका का. हे बघ आमचं काही रिक्षावाला आल्यान बाई आहे त्यांना काहीतरी आहे का आमची रिक्षाला खर्च येतोय मग आपले जावा. बरोबर आहे. खर्च तर खूप होते, टायरांना खर्च येते, माणसाच्या कमरेला त्रास होते, परत रिक्षाचा हप्ता, परत ते रिक्षाला खर्च, हप्ता भरायचा, घरान द्यायचा का रिक्षाला खर्च करायचा. बोलण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे का रस्ता चांगला बांधलाच पाहिजे. हे नवीन पिढीसाठी चांगला आहे. कारण नवीन पिढी आता कशी आहे, एकदम गरम रस्ता त्याच्या मुला स्पीडला निघते, त्यांच्यासाठी हा रस्ता बनणं चांगला आहे. एवढेच फक्त बोला अध्यक्ष साहेब काहीतरी. प्रवीणदा तुला काय वाटते? काय बोलतो तू? आमच्यासाठी रस्ता बनलाच पाहिजे. अरे रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. या आंदोलनासाठी सर्व उपस्थित असलेले श्रमजीवी संघटनेचे तसेच या परिसरातील जीव गमावला त्याने, अशा अनेक घटना घडल्या आणि आपण श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून अनेक पक्षाने आंदोलन केले. परंतु रस्त्याची जी अवस्था उन्हाळ्यापुरती थोडं बरं राहायचा आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण खड्डे पडलेले असायचे. शेवटी तुम्हाला माहीत आहे निसर्गालाही ते मान्य झाले नाही. आपल्याला तर मान्य नाही पण निसर्गालाही मान्य झालं नाही. आणि तुम्हाला माहीत आहे सर्वांना, मग निसर्गाने काय केलं, 2020 मध्ये पूर्ण रस्ते बंद करून टाकले. तुम्हाला माहित आहे 2020-21 ला रस्ते बंद केले होते. तुम्ही पण केले होते गावागावातले, माहित आहे. अरे कोरोना आला होता ना, बंद केले होते का नाही. म्हणजे कोरोनाने रस्ते बंद करून बघितले परंतु तरी सुद्धा हे खड्डे काय बुजत नाही. आणि म्हणून आपण जिंदाबाद गावोगावी गाजणारा
आमदार साहेबांनी याचा सर्वांचा आढावा घ्यावा आणि इकडे कोणी आलेले अधिकारी असतील त्यांनी समोर येऊन काही ते स्पष्टीकरण द्यावे आणि हे आंदोलन शांततेचं आहे, याचा पुढचं आंदोलन हे शांततेचं नसेल हा संघटनेकडून इशारा आहे. धन्यवाद एडलेस भाऊने सांगितलं की ते अधिकारी आलेले आहेत. ते अधिकारी आपल्याकडे ते येत नाही, ते पण उठणार आहोत का? उठणार? मग आपण उठले नाही तर इथे पोलीस बंद भरपूर आहेत, तुम्हाला उचलून गाडीत टाकून घेऊन जाणार. तयारी आहे आतमध्ये जायची? मार खायची तयारी आहे? कुणाची आहे? सगळ्यांची आहे. आभार आहे तुमचा. मी जिंदाबाद आणि सर्वांचे आभार जमल्याबद्दल. मी आपले अंजीरपाडा चिंचोटी टॅक्सी चालक मालक प्रतिनिधी म्हणून बोलतो, नवनीत पाटील डोंगरावरून. आज मी जवळजवळ 23 वर्षीय लाईनला गाडी चालवतो. 23 वर्षीय लाईनला गाडी चालवतो, पण या जवळजवळ 13 वर्षामध्ये जी माझी हालत खराब झाली आणि माझी जी आर्थिक परिस्थिती आहे ती अशी खालावली की मी तुम्हाला ती सांगू शकणार नाही. या 23 किलोमीटर म्हणजे टोल रोडला जर 60 किलोमीटर स्पीडला गाडी चालली तर फक्त हा 20 मिनिटाचा रस्ता आहे. 20 मिनिटाचा रस्ता आहे फक्त हा, पण याला आम्हाला जवळजवळ 1.25 तास लागतो. म्हणजे जिथे 50 रुपयाची सीएनजी जायची तिथे आमची 150 रुपयाची सीएनजी जाते. म्हणजे आम्ही काय कमवतो आणि काय आम्ही खातो ते आमचं आम्हाला माहिती आहे, आमची काय परिस्थिती आहे आमची आम्हाला माहिती आहे. आणि ही टोलवाली जे आहे, आपलं आंदोलन 26 तारीख ज्या दिवशी जाहीर झाली, 4-5 दिवसापूर्वी जाहीर झाली, या 4-5 दिवसापूर्वी यांनी असे खड्डे जवळजवळ युद्ध पातळीवर खड्डे बनले. मग एवढे वर्ष झोपले होते का? रिक्षाने प्रवास करतात बिचारे लोक आणि येऊन इथे आंदोलन करतात. म्हणजे खरोखर ज्याला लाज वाटली पाहिजे, या निर्लज्ज लोकांना लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. अरे येऊन तुम्ही विचारपूस तरी करा लोकांची. विचार त्यांना, तुम्ही चहा पाणी घेतला की नाही, तुम्ही काय केलं काय नाही केलं. घर का असो दार सोडून इथे बसतात, कशाची बसतात. निघा बाहेर आणि ना आणि विचारपूस करा. परंतु नाही, त्यांना याची काहीच गरज पडलेली नाहीये. खरोखरच आज हजारो लाखो लोक प्रवास करतात. शिरोपर मध्ये 10-12 गावांसाठी एवढा मोठा ब्रिज बांधला. एवढा मोठा ब्रिज आज 4 वर्ष झाली, 4-5 वर्षापासून त्या रस्त्याची अवस्था बघा. रोज तिथे खड्ड्यामध्ये गाडी पडते आणि गाडी बंद पडते. गाडी बंद पडल्यानंतर कामावर विचार साईडला काढतात आणि मग मेकॅनिक आणून गाडी बनवतात आणि मग गाडी काढतात. तिथे सुद्धा खड्ड्यामध्ये किती लोकांची कामं मोडले. रोज कमीत कमी जेवढे रिक्षा चालक लोक आहेत, जेवढे डुगडुगीवाले लोक आहेत, त्यांनी प्रत्येकाच्या कमरेला कॅप असतात आणि प्रत्येक जण दवाखान्यात गेला असेल कमरेसाठी. परंतु या लोकांना त्याची काहीच पडलेली नाही. त्यांना काहीच घेणं देणं नाहीये, कारण त्या इथे बसून पैसा मोजतात आणि एसी मध्ये बसून एसीची हवा करतात. मस्त पैकी घरी जातात आणि आरामशीर झोपतात. त्यांना काही देणं घेणं नाहीये. अरे मेले तर मोर्चा कोण मरतात.
त्यांच्याकडे घ्यायला आले का त्यांच्या घरात नाही, जेव्हा त्यांच्या घरात जेव्हा एक माणूस जाईल आणि तो जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होईल तेव्हा तो समजेल की खरोखर माणसाच्या जीवनाची किंमत काय आहे ती. परंतु हे लोक सुधारलेवाले नाहीये, हे सुधारले काय सुद्धा आपलंच लागेल. मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांना माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि सर्व रिक्षा चालक जेवढे आहेत त्यांचा सर्वांना तुम्हाला पाठिंबा आहे. तुम्ही जेव्हा जागेवर विसरू नका आणि आंदोलन बंद करू नका. जोपर्यंत कोणता मोठा अधिकारी इथे येऊन आपल्याला भेट देत नाही तोपर्यंत यांच्याशी काहीच यांचं काही करायचे नाही. एवढं मग कोण येत असतील त्यांना आपण बघून घेऊ. धन्यवाद. मी एवढे माहिती दोन शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी मगाशी सागर भाऊने आपल्याला सांगितलं, भाऊनी पण आपल्याला सांगितलं की ते गेंड्याच्या कातडीचे आहेत, डुकराच्या कातडीचे आहेत, पण आपल्याला त्यांच्याशी घेणं देणं नाही. त्यांचा बाप तिथे बसलेला आहे वरती. ते बापाची मीटिंग आपले जे बाप आहेत त्यांची मीटिंग सुरू आहे. त्यामुळं जोपर्यंत तिथला निर्णय येत नाही तोपर्यंत आपण इथून उठणार नाही. हे गेंड्याचे कातडीचे असो, डुकराचे कातडी असो, त्यांना माहिती देता येत असो किंवा नाही देता येत असो, पण त्यांचा बाप तिथे बसलाय, त्याच्या बापाकडून सगळी माहिती आपण घ्यायला लागलेली. लक्षात आलं? तोपर्यंत तिथे जी ते गुन्हा दाखल होत नाही, जी या रस्त्याच्या बाबतची माहिती असेल त्या रस्त्याबाबतची माहिती सर्वाची तिथं लेखी आपल्याला आश्वासन नको, लेखी आणि गुन्हे दाखल आणि ब्लॅक लिस्टला जे प्रस्ताव हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळं आपण निश्चित राहा. हे येवो की नसो, ते डुकराच्या कातडीचे गेंड्याची कातडी तुम्ही बोललात ते तसे पण असू शकतील, बरोबर. त्यामुळे आपण आपलं आंदोलन आपलं संपणार नाही जोपर्यंत आपले वरिष्ठ येत नाही, आपल्या वरिष्ठांचा आदेश येत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन इथे संपणार नाही, हे लक्षात घ्या. या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या मार्फत संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय वीरभाऊ पंडित यांच्या आदेशानुसार ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जो दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा रस्ता आहे, आपण चिंचोटीपासून तो जो अंजूर फाटा आणि त्यानंतर भिवंडीपासून वाडा मनोक या ठिकाणी जो जाणारा रस्ता आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. या ठिकाणी जे रोजचा प्रवास ते अक्षरशः जीव मुठीत घेऊन केला जातो. एक असा आम्हाला जात असताना प्रश्न पडतो सर्वसामान्य म्हणून की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे, हे आम्हाला प्रश्न पडतो. आणि कधीही या ठिकाणी जात असताना आपण कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर आपण घरी येऊ का नाही सुखरूप याची आम्हाला कुठेतरी भीती असते. आणि यासाठी जो काही सर्वसामान्य जनतेमध्ये जो रोष आहे यासाठी आम्ही श्रमजीवी संघटनेच्या मार्फत या ठिकाणी वाडा, भिवंडी आणि वसई 3 तालुक्यांमध्ये जवळपास 11 ठिकाणी आम्ही या राज्य महामार्गावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन केले. आतापर्यंत कोणी आज सकाळपासून वाटलं कोणी आम्ही हा आंदोलन बरोबर 11 वाजता सुरू केलं, परंतु या ठिकाणी मालोडी टोल नाक्यावरती आम्ही आंदोलन सुरू केले. या ठिकाणी अजूनही कोणत्याही शासनाचा संबंधित जो ठेकेदार किंवा अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजून या ठिकाणी आलेला नाही. श्रमजीवी संघटनेने आज आंदोलन छेडले आहे. त्यांचे जे रस्ते आहे अंजूरपाडा ते चिंचोटी एवढा खराब झालेला आहे का याच्यात काही माणसांचा जीव गेलेला आहे. म्हणून श्रमजीवी संघटनेने भाऊंनी सांगितल्याप्रमाणे अंजूरपाडा आपले टोल नाका, मालोडी टोल नाका आणि चिंचोटी इथे श्रमजीवीचं आंदोलन केलेलं आहे. आम्ही आता इथे आंबील आणि पेज बनवलेले आहे. इथे सर्व आलेले लोक सगळे आदिवासी आहेत. आंबील आणि पेज बनवलेले आहे. बघा इथे दिसते आंबील आणि पेज आणि सर्वजण आम्ही पेणार आहोत. जिंदाबाद. काही धगधग दाखवता कामा नाही. आज आपण बघतोय ही पेपर आमचे कोण दाखवणार नाही. मुदत मागा आणि यांनी तुम्हाला लिहून दिलं पाहिजे की आम्ही अमुक टायमाला अमुक महिन्यात आम्ही हा रस्ता पूर्ण करू आणि त्या मुदतीत जर या लोकांनी पूर्ण नाही केला तर याच्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून जशी ते आला आणि पूर्ण एवढं जय जय महाराज. धन्यवाद भाऊ. लाख मोलाचं असं आपल्याला त्यांनी सांगितलं आहे, लाखात आपल्याला सांगितलेलं आहे. मी हेंदर भाऊला विनंती करतो की त्यांनी गीत घ्यायचं आहे.
आणि ही पेज आहे, आज जी पेज पेट आहे ही तुम्हाला जुनी आठवण. आता लागल्या नाचाला, थकल्यान कव्वांशी बसून ना आता थोडा नाचाला रिलॅक्स म्हणजे पाय ताणाला. कार्यकर्ते त्यांनी आपल्याला संघटनेला चांगला सपोर्ट दिला आहे आणि चांगलं सहकार्य केलं आहे, त्याबद्दल सगळ्यांचे आधी अभिनंदन करतो. आपल्याला इथे श्रमजीव संघटनेला बेमुदत संप करण्याची का वेळ आली? काय अशी घटना असेल की आम्हाला बेमुदत संप? बेमुदत म्हणजे काय? बेमुदत म्हणजे काय? जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचा न्याय मिळत नाही, आम्हाला ज्या अडचणी आहेत, आम्हाला जो त्रास आहे त्याचा गुंता तुम्ही सोडवत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. हा असा आपण एक संप किंवा या ठिकाणी आपण एक नियोजन श्रमजीव संघटने केलं आहे आणि आपण त्याला सगळ्यांनी साथ दिली आहे. मला वाटतं इलेक्शन आल्यानंतर हे सगळे लोक आमच्या घरी येतात, आपल्याला मोठे मोठे हँडबिल दाखवतात, त्याच्यामध्ये 302 कोटी या रस्त्याला मंजूर झालेत असं मी स्वतः वाचलेलं आहे. आणि मग 302 कोटी मध्ये आता मगाशी नामपडा साहेबांनी सांगितलं की 52 कोटी आपल्याला दिले. 52 कोटी कुठे गेले हा पण प्रश्न आहे. म्हणजे हा प्रश्न आम्ही गरीब लोकांना विचारत नाही. आम्ही या रस्त्याला चालतो, चिंचोटीपासून अंधुरफाट्यापर्यंत जातो रोज, परंतु आज आमची अवस्था काय आहे? आम्हाला जर घाईने जायचं असेल, अडचण वेळेवर कुठे पोचायचं असेल, शाळेत जायचं असेल, हॉस्पिटलला जायचं असेल, अनेक प्रश्न आमच्या समोर असतील. सगळ्या समस्यांना आम्हाला रोज तोंड द्यावं लागते. आम्ही सगळं दुःखाचं जीवन जगतो अक्षरशः. परंतु ज्यांनी 302 कोटीचा आकडा आम्हाला दिला, तो 302 कोटी नामपडा साहेबांनी सांगितलं की 302 म्हणजे गुन्हेगार कलम आहे. मग हा काय यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा नाही तर 302 कोटी तुम्ही दाखवले फक्त मतदान घेण्यासाठी, म्हणजे आमची मतं मिळवण्यासाठी तुम्ही हा आकडा आम्हाला दिला. आणि मग हे कुठे गेले? त्यांचं लक्ष नाही, त्यांचं काम झालेलं आहे. तुम्ही करता काय? तुम्ही त्या पैशाचा काय वापर होतो? कुठे जातात ते पैसे? हा प्रश्न कुठे विचारायचा? आता आपण मंत्रालयामध्ये हा विषय चालू आहे, त्यांनी आपलं ऐकवलं, सगळ्यांनी ऐकलं, परंतु आपण त्यांना सगळ्या लोकांनी समजून घेतलं. आणि मला वाटतं भाऊ या प्रश्नावर आणखीन पुढे आणखी याच्यावर लक्ष देतील आणि आपले प्रश्न सोडवतील असं मला वाटतंय. परंतु जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही, हे 100% सत्य आहे. धन्यवाद. धन्यवाद अरुण भाऊ जाधव. बुंदल्याशिवाय आम्ही काही उठणार नाही आहोत. पोलिसांची व्हॅन आहे, त्यांचं फायर ब्रिगेडची गाडी पण आली आहे, पोलिसांचा पण फुल सपोर्ट आहे. पोलीस अधिकारी मोठे मोठे साहेब पण आले. जोपर्यंत गुन्हा दाखल नाही तोपर्यंत उठायचा नाही. ते कॉन्ट्रॅक्टदार आल्या ना, ते पण आल्या ना. चालू आता बघायला पुरं सगळ्या गाड्या थांबवल्या. बळू जोपर्यंत निर्णय येत तिथपर्यंत थांबायचा. पुन्हा गाया चालत जा काय रे आजचा दिवस. फक्त इमर्जन्सी गाडी सोडायची. दुसरीने टिकून येताना गाडी तरी दिसते का तो? म्हणा काय नाही, सगळा पॅक केले तिकडं. काय या आंदोलन माहीत आहे का? कामनला
पॅक आखा झाला असेल. आता संध्याकाळचं 5:30 झाल्या तरी आंदोलन चालू आहे. कोण अधिकारी कोण नाही आलेला अजूनपर्यंत भेट द्यायला. तर आता चहा बनवायला लावले. जोपर्यंत निर्णय नाही तोपर्यंत येतात बसायचा. आता चहा द्यायला लावले. फुल पाऊस आलाय. आता फुल पाऊस म्हणजे किती वाजल्यान 7:30 वाजल्यान तरी उठायचा नाही जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत. 11 ठिकाणी मोर्चा चालू आहे. 11 ठिकाणी असाच जोपर्यंत आपला निर्णय येत नाही तोपर्यंत ठामपणे. इकडं आली नाश्त्याची सोय चालू आहे बघ, पण उठायचं नाही. प्रत्येकाने कापड घेतले छत्री पण तिथंच बसायचा. हे बघ खोटा वाटेल असं तर उठायचा नाही कोणी ठामपणे. फायनली आपला निर्णय लागला. सकाळी आपण 11 साडे 11 बसलो. रात्रीचे आपले 11:30 वाजला निर्णय आला. आणि त्याच्यानंतर आता रस्त्याचं काम चालू होईल लवकरात लवकर. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. चला बाय, भेटून एक